श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर मग ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो. प्रत्येक माणूस हा स्वतःच्या कुटुंबासाठी आणि आर्थिक भरभराटीसाठी परमेश्वराकडे काही ना काही मागत असतो. तसेच अनेक प्रकारची व्रतवैकल्य करत असतो आणि धनसंपत्ती, वैभव, पैसा, आरोग्य, सुख, समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा नितांत धावा करत असतो. अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात. अशा व्यक्ती देवा माझे भले कर, देवा माझ्या कुटुंबाला, मला आणि माझ्या मुलांना कोणाचीही दृष्ट लागू नये असेच मागणे परमेश्वराकडे मागत असतात. मित्रांनो, तर पाहूया त्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण जीवनामध्ये लक्षात ठेवायला हव्यात. निस्सीम श्रद्धा. आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थ असावी, कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही. आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे. त्यांची भक्ती निस्वार्थ होती. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही. सदैव त्यांनी जनकल्याणासाठी काम केले, अनेक त्याग केले आणि परमेश्वरानेही त्यांना न मागता सर्व काही दिले. त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील असावी, विश्वास असावा. मग बघा, परमेश्वरही आपल्याला न मागता सर्व काही देतो. अन्न हे परब्रह्म. घरातील अन्न कधीही वाया घालवू नका, कारण आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला ईश्वर कृपेने 2 वेळचे अन्न तरी मिळते. परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना 2 वेळेस सोडा पण एका वेळेचे अन्न सुद्धा मिळत नाही. त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आदरच केला पाहिजे. आपल्या घरात जर अन्न उरलेले असेल तर ते अन्न फेकून न देता कोणाच्या तरी मुखी गेलेले बरे. हे खूप चांगले होईल आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्मशांती मिळेल. आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण हे प्रसन्न असते, कारण जिथे स्वच्छता असते तिथे परमेश्वराचा सुद्धा नेहमी वास असतो. मग ते आपले घर असो किंवा मन, दोन्ही स्वच्छ असले पाहिजे. देवाचा नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजे. परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो. त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला मदत होते. त्याकरिता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायलाच पाहिजे, जेणेकरून सर्वांची दुःख कमी होतील. आपल्यालाही पुण्याचा वाटा मिळेल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, परमेश्वराला कधीच दोष देऊ नका. अनेक व्यक्ती अशा असतात, जर त्यांची जीवनात काहीही वाईट घडलं की ते परमेश्वराला दोष देतात. परंतु परमेश्वर कोणाचेच वाईट करत नाही. ज्याप्रमाणे आपले आईवडील आपल्या मुलांचे कधीच वाईट करत नाही, मग देव आपल्या मुलांचे का वाईट करेल? उलट परमेश्वराला प्रेमाने साथ घालून बघा. परमेश्वर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल. म्हणूनच श्री स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्यामध्ये अपमान सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. आपला जर कोणी अपमान केला तर बदल्याची भावना न ठेवता स्वतःला
बदलण्याची तयारी ठेवा आणि ज्या वेळेस आपण स्वतःला बदलाल त्यावेळेस आपलं आयुष्य देखील बदललेलं असेल. आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे. बरीच माणसे अशी असतात समाजामध्ये जे बोलताना विचार नाही करत. बरेच काही वाईट शब्दांचे उच्चार करतात. तसेच कुठलाही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात. परंतु त्यांच्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही. ते म्हणतात ना, धनुष्यबाणापेक्षाही माणसाचे बोललेले शब्द फार घातक असतात. म्हणून काहीही बोलण्या अगोदर आपण 10 वेळा विचार केलाच पाहिजे, मगच बोलले पाहिजे आणि कोणालाही दुःख होता कामा नये. अशा प्रकारे या 7 गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा आणि स्वामी सेवा करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाचा जयघोष करा. धन्यवाद.